बसले. तुझं म्हणणं बरोबर आहे. मी कुठं म्हणलं तुझं काय चुकलंय, पण आता अचानक फोन आला एक तर शेवटचं मला माहित नाही मी येणार. अरे तिथे बॅचलर मध्ये सगळं पोरांना एन्जॉय करायचंय मला काय एन्जॉय करायचंय. एक तरी मी किती दिवसांनी माझं चाललं होतं कुठेतरी जायला भेटलं एवढं पोरांची शाळेच्या मुलं सुट्टी आपल्या कुठे जायला भेटलं नाही. मला म्हणलं चला त्या निमित्ताने भेटतंय. एवढ्या सगळं ब्लाऊज शिवले. कुठं नाही माहिती भाभीचं घर तेवढ्या पायी जाऊन आज जाऊन ब्लाऊज घेऊन आली. हो तुझं सगळं बरोबर आहे, पण आता कसं केलंय मला मग मी आवडलं एवढं नाही थांबणार घरात. मी येणार मला काय माहिती. अरे मग ती सगळी पोरं येणार तुला एकटीला कुठे मिरवा आता मी तिथे नेऊन. मग तुम्हाला त्यांना आधीच कळत नाही सांगायचं कशाला म्हणून. ह्याच्या आधी पण किती पोरं लागला गेला मी आले का सांग. मी आता तुला सांगितलं का नाही मी वाटत सांगितलं का तुला मी आता सांगायला लागलोय ना की कॅन्सल झालं. मी वाटत तुम्हाला महागारी जा म्हणणार होते का काय. आता कसं झालंय पोरी तर शेवटचं लग्न आहे आमच्या ग्रुप मध्ये पोराचं आणि काय मला पहिलेच किती दिवसांनी मला कंपनीतल्या पहिल्या पोराच्या लग्नाला घेऊन चालले. ह्याच्या आधी पण 4-5 जणांचं लग्न कवा झालं नाही. काय आहे मला माहित नाही. मला बोललं तर बोलू तर ते तुम्ही असं अचानक का सांगितलं मला ते सांगायला का सांगितलंय. आवरूच तर बसलाय मी. तर अगं माझ्या लक्षात आता आलं मला त्याला फोन आता कवाच्यात झाला आवरायला लागले मी. बरं हो काय पण घे काय ती साईड पण येणार झाली. एवढा मोठी साईड पण बारीक करायला जाऊन येणार झाली म्हणून हाय तशीच मोठी ठेवली. किती वेळ झाला आवरा असते. तुम्हाला माहिती आहे बायकांचे किती प्रॉब्लेम असतात ते. एक तर माझं फाउंडेशन संपलं होतं. कवाच्यात जाऊन मी घेऊन आलो दुपारी. बाबा तू विषय तर समजून घ्या माझा काय बोलतोय ते मी. तुझं सगळं बरोबर आहे. मी कुठं म्हणायला लागलोय तुझं काय चुकलंय. माझं बी काय आहे का नाही मला समजूनच घेत नाही. तू बोलतोय तुम्ही पण लागणार सांगा. अरे बाबा विषय समजून घे. नाही घ्यायचं असं मला घेऊन जायचं तर जायचंच नाही. बोलू तर ते मला दोन गोष्टी काय माझं बोलू तर ते म्हणजे तुला कळेल की बाबा कशा पाहिजे नाही म्हणतोय मी. सांगा. ओके एक तर काय झालंय ग्रुप मध्ये आमच्या मित्राचं शेवटचं लग्न तुला माहिती आहे मी सांगितले.